सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय कुरघोडे आणि राजकीय स्थलांतर हे अनेक झपाट्याने पाहायला मिळत आहेत। कालची एक घटना अशी आहे की माजी महापौर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ते पक्षाच्या अध्यक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत उमेदवारी दिली नाही म्हणून ते पक्ष कार्यालयाच्या समोर उपोषणाला बसले आणि त्याच दिवशी काही तासाच्या अंतरानंतर ज्ञानेश्वर सपाटे यांनी शिवसेनेत प्रवेश केला। आज आपण जिथून ज्ञानेश्वर सपाटे यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। तुम्ही बघाल की हा निराळे वस्तीचा परिसर आहे आणि क्रांती तालीम इथेच उभारलोय आणि आपल्यासोबत आहेत। तुम्ही काल शिवसेनेमध्ये प्रवेश केला हो। का आणि कशासाठी? मी ज्ञानेश्वर बबनराव सपाटे गेली 10 वर्ष झालं निराळे वस्ती परिसर असो किंवा प्रभाग 7 हा परिसर असो, आम्ही सत्तेत नव्हतो। सत्तेत जरी नसेल तरी गेली 30 वर्ष झालं मी इथे सामाजिक काम करतो। पण सत्तेत नसल्यामुळे आमच्या ज्या काही योजना होत्या, ज्या कल्पना निराळे वस्तीबद्दल किंवा प्रभाग 7 बद्दल होत्या, जसे की आमचा चिंचनगर परिसर असो, झोपडपट्टी परिसर असो, हांडे प्लॉट झोपडपट्टी परिसर असो, किंवा आमचे आधारस्तंभ क्रांती तालीमचे मार्गदर्शक माननीय मनोहर सपाटे साहेब यांनी 500 घरांची योजना राबवून निराळे वस्तीत झोपडी हटवली। तर त्यातनं एक 200 घरं आणखी शिल्लक राहिलेली आहेत। ते 200 घरं चिंचनगर झोपडपट्टीतले घरं आणि मनोहर झोपडपट्टीतली घरं, त्यासोबतच हांडे प्लॉट किंवा राहिलेल्या प्रभाग 7 झोपड्या आहेत। ह्या झोपड्या कॅनलवरच्या आहेत। तर कॅनलवरच्या झोपड्या अधिकृतपणे त्यांच्या करून देऊन तेथे अधिकृतपणे बांधकाम योजनेचा लाभ देऊन ते करण्यासाठी सत्तेची गरज होती। 30 वर्ष जर का तुम्ही ह्या सामाजिक किंवा राजकीय प्रवाहामध्ये असाल तर मग इतका का वेळ झाला लॉन्चिंगला? नाही, मी लॉन्च होतो। आमचे काका समोरून काम करत होते, त्यांच्यासोबत मी काम करत होतो। मग काका काम केले का मी काम केले काय एकच आहे। बरं, आता तुम्ही प्रवेश केलाय, काकांना कल्पना दिली? सर्व गोष्टी आमच्या घरामध्ये चर्चा करूनच होतात। म्हणजे तुमच्या काकांना माहित आहे की तुम्ही आता इकडे प्रवेश करणार आहे आणि तुम्ही काल रात्रीचा प्रवेश आणि त्यांचं उपोषण हे म्हणजे ठरलेलंच आहे? नाही, तो विषय वेगळा होता, ते मला माहितीच नव्हतं। मला काही जण भेटले आणि आमच्या कार्यकर्त्यांचं, माझ्या सोबतच्या सहकाऱ्यांचं असं म्हणणं होतं की आपण इथून शिवाजी चौकापर्यंत संख्येने जातो, वरून आपल्याला मतं कमी पडतात थोडी विजयासाठी, तर आपण आणि बापू एकत्र आलो तर निश्चितच आपण ह्या प्रभागाचा विकास होईल। आणि त्या दृष्टीने आम्ही सगळे कार्यकर्ते म्हणून हा निर्णय घेतला। जवळपास हे निर्णय घेत असताना असं का किती जणांची ऑफर आली, तुम्ही शिवसेनाच का निवडली? तसे माझे सर्वच पक्षातल्या नेते लोकांसंग, ज्येष्ठ असो किंवा कनिष्ठ असो किंवा सर्वांशीच माझे चांगले संबंध आहेत। सर्वांचंच बोलणं अधूनमधून चालायचं या अनुषंगाने। शहर मध्येच्या आमदारांचा निरोप? मी असं कोणाचंही नाव घेत नाही। शहर उत्तरचं मी कुणाचंही नाव घेत नाही, पण सर्वांशी माझे चांगले संबंध होते, चालू होत्या चर्चा। कार्यकर्त्यांचं मत विचारात घेऊन आम्ही शिंदे सेनेचा निर्णय घेतला। मला सांगा, याच्यामध्ये आता तुम्ही निर्णय घेतलाय 7 ला उभारायचा, पॅनल कसं असेल? आमच्या ओपन मध्ये अमोल बापू शिंदे असतील, ओबीसी मधून अनिकेत भाऊ पिसे असतील आणि माझ्या घरच्यांना ओपन महिला म्हणून देण्याचा असा प्रस्ताव आहे। मग आमचे जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे साहेब या भूमिका हो, जे पॅनल येण्याच्या दृष्टीने आणि प्रभाग 7चा विकास करण्याच्या दृष्टीने जे असेल ते आम्ही अमोल बापू सोबत करायला तयार आहोत। म्हणजे अशी तडजोड झाली नाही, जे प्रभाग 7ला विजयी करण्यासाठी आणि या प्रभाग 7 मध्ये भगवं वादळ निर्माण करण्यासाठी जे करता येईल, तडजोड असो किंवा काय असो, ते मी करायला तयार आहे। मी काल तुम्हाला एक बॅनर दाखवला, तुम्हाला माहित आहे का प्रवेश करताना, हा मशालीचा, आणि तुम्ही काय म्हणाल होतो की बाबा धनुष्यबाणाच्या टोकावर ठेवून मी सर्वसामान्य आमच्या काकांनी मनोहर सपाटेंनी 1945 साली या निराळे वस्तीला एकत्र करत क्रांतीची मशाल पेटवली आहे। ती मशाल अजून धगधगतीच आहे आणि ती धगधगची मशाल धनुष्यावर पेलून विरोधकांना चितपट करण्यासाठी आम्ही शिवधनुष्य उचललं आहे। असं वाटतं तुम्हाला की शिवसेना हे सरस ठरेल? नाही, सरस आणि ह्याचा विषय नाही। इतर नागरिकांचे जे प्रश्न आहेत त्यासाठी शिंदे सेना, नागरिकांचे प्रश्न असतील, कल कसा आहे, एकूण मूड कसा आहे प्रभाग क्रमांक 7? तर तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे, तुम्ही त्याचा विचार करावा कसा कल असेल। म्हणजे तुम्हाला माझा दृष्टिकोन महत्वाचा नाहीये, तुम्हाला काय वाटतं? निश्चितच आम्ही प्रवेश केल्यानंतर आज मला 100-200 कमेंट्स आहेत
योग्य एकही कमेंट माझ्या मोबाईलवर फेसबुकवर विरोधी नाही. हा. एकही कमेंट हा. योग्य निर्णय घेतलात आणि आपण निश्चितच धनुष्यमानाचं वादळ या प्रभाग 7 मध्ये निर्माण करू. असं वाटतं तुम्हाला पण वादळ निर्माण होईल? 100%. हा? 100. मी आयुष्यभर संघर्ष करणारा माणूस आहे, त्यामुळं इथं वादळ निर्माण होणारच. बरं, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना काकांची काय मदत होईल भविष्यामध्ये? हो, त्यांचा आशीर्वाद कंटिन्यू आमच्या सोबतच आहे. त्यांना विचारल्याशिवाय मी कोणतीही गोष्ट करत नसतो आयुष्यात. पुढेही करणार नाही, मागेही केलं नाही. म्हणजे राष्ट्रवादीपासून फारकत घेतल्याचा फायदा झाला म्हणायचं? नाही, राष्ट्र फारकत वगैरे कोणा घेतली नाही. प्रभाग 7च्या दृष्टीने जे योग्य आहे, आमच्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने जे योग्य आहे, गेले 10 वर्ष झालं आमच्या इथं क्रांती तालीमचा गुलाल पडला नाही. ते कार्यकर्ते इच्छित गुलाल पडला पाहिजे. कोणाची फारकत घेणे आणि कोणाशी लग्न करणे हा विषय नाही. इथं आमच्या कार्यकर्त्याच्या इज्जतीचा प्रश्न आहे. असा सन्मान प्रश्न मिळणार आहे तुम्हाला पक्षामध्ये? 100%. बापू तसे माझे काही मित्रच आहेत आणि सन्मान देतीलच ना. नाही दिलं तरी तुम्हाला माहिती आहे, मी कुठल्याही पदावर नाही तरी मला आज 30 वर्ष सन्मान आहे का नाही तुम्हाला स्वतःला माहित आहे. मी कुठलं पद घेतलं राष्ट्रवादी आज 30 वर्ष? कुठलं पद आहे का माझ्याकडे? पण माझा काय सन्मान आहे? ज्ञानेश्वर सपाटे मोठं होण्यामध्ये मनोहर सपाटेचं योगदान मोठं आहे. सिंह- मान्य करता? काकांचा सिंहाचा वाटा आहे माझ्या मोठे होण्यात. त्यांच्या सोबतच मी मोठं, त्यांच्या हाताला धरून मोठं होतं मी. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे घटस्फोटिताचा हा म्हणजे प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणाले की तसं काही नाही आहे. पण मी म्हणतो म्हणजे राजकीय पक्ष म्हणजेच घटस्फोटितांचा आसरा आहे. रोज एक नवा सासरा आहे आणि रोज एक नवा नवरा आहे. आता हा म्हणजे ज्ञानेश्वर सपाटे येणाऱ्या काळामध्ये कुठल्या पद्धतीनं शिवसेनेत वावरणार आणि कशा पद्धतीनं सन्मान मिळणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहील. किंवा क्रांती तालीम येथून ब्रेन न्यूज करता याशिन शेखसह मी नितीन पात्र.